नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले आणि माझी आंघोळ झाली. इकडं मामाने चूल पेटवली होती सकाळ सकाळ लवकरच 5:30 वाजता आणि पाणी तापलंय अजून पण. तर आता इकडं स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये केली आज बटाट्याची भाजी आणि आता बटाट्याची भाजी चांगली शिजते तोपर्यंत इकडं पीठ मळून घेतलं होतं. पीठ चांगलं भिजले आता आणि आता मी चपात्या करून घ्यायला लागले. मुलांचा डबा बाटली भरून झाली आणि आता माझा इकडं थोडंसं स्वयंपाक राहिला करायचा, तेवढा करून घेते. स्वयंपाक सगळा झाला, जेवण करून सगळेजण गेली आणि आमचा उपवास आहे. शाबू भिजत घातला इथं, करायचं शाबू थोड्या वेळानं दोघीला. आणि इथं केळी आणली होती, एक कच्ची केळी आणली होती, एक बॉक्स. तर समजलं की आता ह्याचं आपण चिप्स करू, तर हिचं सालपट काढून घेतलं आता मी इकडं आणि कटिंग पण चालू आहे. केळीचं चिप्स करून घेते. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा नंतर. आता केळीचं चिप्स करून झाले, ते शेवचा घालणं राहिलंय, त्याच्यावरनं मीठ टाकून घेते. आणि थोडीशी चटणी. आपल्या चिप्स तयार करून झाले ते सगळं. केळीचं वेपर्स करून झाली आणि आता इकडे लागले मी शाबू करायला. मिरची करून टाकली आणि आता बटाटा चांगली करून घेते. शाबू भिजत घातला होता, चांगला भिजलाय. सकाळी 6 वाजता शाबू भिजत घातलाय, रात्री काय भिजत घालायचं लक्षात नाही, त्यामुळं सकाळी घातला होता. चांगला भिजलाय. आता मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेतलं. आता जाडसर हे पण बारीक केलं मी. तर टाकते शेंगदाण्याचं कूट पाहिजे तेवढं. चांगलं आता हलवून घेते ना. शाबू करून झाला, आता झाकून ठेवते. किचन वाटा सगळं आवरून घेते. आता किचन वाटा सगळं आवरून घेतलं. आता फक्त धुवून घ्यायचं राहिलं. पहिल्यांदा बाहेर मोटर चालू आहे, मोकळं पाणी, तर मोकळ्या पाण्यामध्ये आधी भांडी घासून घेते आणि मग फरशी पुसून किचन धुवून घेते. 10 गेले. ना जायचं असतं ना. जिजुरीला पडला का कसा पडला. निवांत बसलो 1-2 तास आणि आता 3 वाजले. ते निघालो आता शर्डनला वैरण आणायला खाली गिरणी. चला आता जाऊया. वैरण टाकल्या आता गुरांना, 3 वाजल्या आणि आता निघालोय खाली वैरण आणायला शर्डनला. आणि आज सकाळी 8 वाजता लाईट आली ती पाण्याची. तर गव्हाची दारं धरायची ती, मामाने लावले गव्हावर पाणी. मामा गावात गेलतं, गावावरने येस्तोपर्यंत वर्षाने दारं धरली आणि आता लागले त्या मामा आल्यावर धरायला. तर चला जाऊया वैरण घेऊ. एक वेळेस ही आणू, गिनीगोल कापून आणू तिकडं बांधाच्या कडेचा, नाहीतर शेवरीचा पाला आणू शर्डनला. काही ना काही आणावं लागते शर्डनला. आपली शेवरी मोठी वस्तू अजून उगवली आहेत, तशी पाणी द्यायचं आहे आज तिला. पण चला जाऊया मग आता खाली. तर आता आम्ही आलो इकडं खाली तालीतल्या हिरे बसल्या उशापाशी
आणि इथं असं काट्याचं कवळं गवत आहे, ते गवत काढून घेतो शेरडांना. एक गटुडं गवताचं न्यायचं आणि परत शिवरीचा पाला आणायला जायचा. आता चांगलं निघलं तर दोन्ही पण गवताचीच गटुडी करायची. चला मग आता गवत काढून घेऊ. त्याचं एक गटुडं वर नेऊन बांधलं आणि वर नेऊन वाटायला ठेवलं आहे आता. आणि आता आलं आम्ही आता शिवरीचा पाला न्यायला. शिवरीचा पाला काढून घेऊ आणि मग घरी जाऊया. पाणी लागलेला रानाला कसं थर चढलाय, काय इकडं ऊस आला नाही थोडंसुद्धा. आणि असलं पानकणीस गवत आले. चला आता काढूया शिवरीचा पाला. आणले आता सगळ्या शेरडांना पसरून टाकते आता इकडं. घेऊन आलतो गुरांना पाणी दावून घ्यायला लागले. आता शेळ्यांचं बघून झालं आता. आणि आता गायची धार काढून घ्यायला लागलोय. काढून झाले आता, वासरू सोडले. आता वैरण टाकून घेते ह्यांना. सकाळधरनं मकवान टाकले आणि आता पाला टाकून घेते. तर इथं आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि इकडे चालू त्या पुरवण्याची आमटी झाली. आणि इकडे बघा पोळ्या करायच्या चालू आहे. त्या पोळ्या कशा टम्म फुगते ते. चला आता बाकीची कामं करून घेऊया. पुरवण्याची आमटी झाली आणि आता ह्याच्यावर टाकलाय भात शिजायला. आणि आता थोडीशी शेपूची भाजी करायची. शेपूची भाजी नीट करून घेतली. म्हणून तर शेपूची भाजी करायची. आत्यांना पोळ्या खायच्या नाही, तर डाळीचा कुठला पदार्थ खायचा नाही, त्याच्यामुळं शेपूची भाजी करणार आहे त्यांना. पोळ्याचा स्वयंपाक सगळा झाला आणि इकडे आता पूजा मांडली. पूजा मांडून पोती वाचून झाली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. आता मी पण उपास सोडायला बसते.